प्रतिपच्चंद्र रेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सूनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। बहुअसूत सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक राष्ट्र देश हा। गगनभेदी गिरिविन अनुमत जिथे उणे आकांक्षा पूर्ती जिथे गगन ठेंगणे अटके बडी जेथे चातुर्य जलपिणे एक आडे काल जलाशय नदामिने पौरुषासी अटकणे जेल दुस्सहा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। विक्रम वैराग्य एक साधिना नदी सरिपटका भगवा झेंडा ही ढोलकी धर्मराज कारण समजेत चालकी शक्ती युक्ती एक वटणी कार्य सारखी असरे यज्ञ अशी विस्मयावहा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। मूर्ती दीप्ती भीती देत अंतरी घसो वचनी लेखनी मराठी गिरादिसो सतत महाराष्ट्र धर्म वर्ण मनिवसो देह परो तत्कारणी असे स्पृहा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा। ऋषिवलांची वीरवरांची देवांची जननी पतिव्रतांची सद्धर्माची महापुण्यभूमी। साडेतीनशे वर्षापूर्वी देवगिरीचं स्वराज्य बुडालं आणि तेव्हापासून हा बंदी धडपडतो मधून मधून सह्याद्रीवर डोकं आपटून घेत। त्याचं नाव महाराष्ट्र म्हणावयास श्री ज्ञानेश्वरांच्या मराठीच्या कौतुकात जीव धरून होती महाराष्ट्र संस्कृती। ना तरी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील म्हणून ये गोठी विचारू न करे किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी। या संस्कृतीला एकनाथ नामदेव यांच्याप्रमाणेच भागवत धर्माचं लेणं चढवलं श्री तुकोबांनी। दया तिचे नाव भूतांचे पालन दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळण कंटकाचे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तेव्हाचही हाती जन्म विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई। परवशतेमुळे माणुसकीची मामुली मूल्य सुद्धा महाराष्ट्र विसरत चालला होता। साड्या करता काय त्या दादूजी पंताच्या घोड्याच्या शेपट्या छाटल्यात म्या आण 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 वर 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 त्याला वर इकडं पाण्यात राहून माशा बरोबर दावा आणि मावळात आमच्या बरोबर वळीत आण वर त्याला
चित्रपट घालतात काय रे पाटल्या काय दात आले होय कोपडे सरकार जरा सबुरीने घ्या. ही जनावर आमची आहे शेतात मळ्यात वाटेल तिथं जातील ती मावळ आमचा आहे कुणाची माय व्याली आमच्याशी दुश्मनी करायची अहो पण झालेलाच माणसासारखी माणसं ही पण जनावराचं जीवन जगत होती आणि असे गुलामांचे तांडेच्या तांडे परमुलखात कवडी किमतीनं राज रोस विकले जात होते. लुटालुटीनं गावं ओस पडली होती, देवळं उजाड झाली होती. जय जय रघुवीर समर्थ रामराया मुक्तेश्वरानी ज्याला महाराष्ट्र जे सर्व राष्ट्रासी राजे जयाचे भये व्यापिले देवलाजे म्हणून गौरवलं त्याच तुझ्या पवित्र भूमीत राज्य गेले म्लेच्या क्षेत्री गुरुत्व गेले कुपात्री आपण अरत्री ना परत्री काहीच नाही. धाव रे रामराया धाव. शके 1567 इसवी सन 1645-46च्या सुमारास पीडितांच्या अर्थहाकानी संतांच्या पुण्याईनं आणि सह्याद्रीच्या तपस्येनं एक 15-16 वर्षाचा बाल क्रांतिकारक धावून आला आपल्या आईसह. त्याचं नाव महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेलं जरूर तर कोरवलेलं असावं ते नाव युगप्रवर्तक शिवाजी. दैदीप्यमान भगवान श्री सूर्यनारायण देवता. पंत आम्हाला नमस्कार करू नका म्हणून रोज सांगतो आम्ही आणि तुम्ही तो रोज आग्रहानं करता. आम्ही शिष्य म्हणतो आपले. ते काही बाबतीत आपण आमचे धनी आहात, राजे आहात. राजे कशाचे कुठले? तो किताब आहे आपला. राजा हा किताब असू नये, ती वृत्ती असावी, कृती असावी असं म्हणतात. स्वतःच्या जन्मभूमीची इनामाच्या नावावर भीक घेऊन जगणारे राजे असतात. पण मराठ्यांनी मराठ्यांच्या माना मारून पातशाहीचे पाय रुजवले, पुजले. यात कर्तबगारी कसली आली? माणूस केवळ स्वतःच्या इच्छेनं हवं ते करू शकत नाही. देवाना सुद्धा रावणाच्या बंदीत बनावंच लागलं. योग्य वेळी घडायचं ते घडेल. थोडं सबरीनं घ्यावं. सबुरीला सुद्धा संताप येऊ लागलाय. पंत प्रार्थना झाली शोभा? आपल्या संतापाची मनस्तापाची आग भाजू लागली आम्हाला बंगळुरून आल्यापासून. लहानपणापासून कोळता होता मी या वणव्यात. पण रडून राज्य होत नाही, सडपडून सुराज्य साधत नाही. आम्ही तुमच्या स्वराज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत शिवबा. स्वराज्य व्हावं अशी श्रींची इच्छा आहे, आपली शिकवण आहे. मग ते होईलच. कधी कधी बाळ बापड्यांच्या रडण्याखेरीज काही ऐकू येत नाही. लाचारी गुलामी खेरीज भोवताली काही दिसत नाही. शिवबा कुळवंताच्या डोळ्यातल्या गंगा यमुना आटल्या रे रडून रडून. आमचा दिल बेचैन होतो मासाहेब आपल्याशा बोलानं.
वाटतं असं शिरवळ ठाण्यावर तुटून पडावं. त्याने काय होईल? मरून स्वर्ग नको आहे आम्हाला. जिवंत राहून यश पाहिजे, स्वराज्य पाहिजे, सुराज्य पाहिजे. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुख बडवावा बुडवावा धर्मस्थापनेसाठी. समर्थ मन, समर्थ शरीर आणि समर्थ अधिष्ठान म्हणजेच मारुती रायाची शक्तीची उपासना. जय बजरंग बली. भगवान रोहिरेश्वर, देव, देश आणि धर्म यांच्या सेवेसाठी आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ आपल्या साक्षीने घेत आहोत. प्रसंगी सर्वस्वाचा होम करूनही आम्ही पवित्र ज्योत प्रज्वलित ठेवू. जय रोहिरेश्वर. मी दादोजी कोंडदेव कुलकर्णी आपल्या साक्षीने शपथ घेतो आहे. जय भवान. मी बाजी जेधे देशमुख जावळखोरे. जय महाकाल. मी बाजी पासलकर यशवंतराव देशमुख मोसे खोरे. जय शंकर. मेसाजी कांग. मी तानाजी मालुसरे आपली शपथ घेतो आहे. जय महाराज. दादाजी नरस प्रभू. जय रोहिरेश्वर. जय रोहिरेश्वर. जय रोहिरेश्वर. बघितलं का? आमच्या गावात एक 5-50 स्वार निघेल. चांगला असेल तेवढं ठेवून घ्या. या शिवाजीचा बंदोबस्त झाला नाही तर भाग लागल. ऐकलं सा देशमुख, आम्ही तुमच्या बरोबर. काय सांगशील तेवढं करायचं. देवजी बाबा कुठे आहेत? ते तिथं बसल्यात बघा. हे काय बाबा? आम्ही आपले पाय पडायचं. असं कसं म्हणता राज? आता तब्येत कशी बाबा? जे जे हे काय महाराज? कशाला कशाला हे असे? बर मंडळी, काय सांगायचं ठरवित आहेसा? तुम्ही मोरके स्वराज्य चांगला आहे म्हणतात. हाय बाबा, चांगला आहे म्हणतात. मग जाऊन धुवा भोसल्याच्या पेगदाण्याने घासागोडी स्वराज्य बरं आहे म्हण. आजवर मावळात राज केलं देशपांडे देशमुख. आता त्या भोसल्याची हुजरगिरी असेल तुमच्या नशिबात तर जावा. कशाल बांधल नशिबात असेल तसं होईल. पण शिवाजीचं नाव घेतात आया बाया मुलं माणसं. आम्ही रेवतेश्वरच्या देवळात जाऊन सांगणार त्यासनी काय स्वराज्यात येतो म्हणून. थांबा, इथनं जित्त गेला तर जाऊ दे त्याला. बाजी पासलकर, बाजी जेधे, तानाजी मालुसरा, मेसाजी कांग. जय भवानी. आजवर आपण एकमेकांच्या माना मारल्या तेवढ्या पुरे झाल्या. शिवाजी भोसले रेवतेश्वराच्या देवळातली आपली मुलाखत इथेच घडली. मंडळी, गुलामीची रात्र संपली, यादवीचा अंधार गेला. शिवाजी फटाघरच्या पळे इथं लागू नकास आणि पातशाही विरुद्ध बंडावा करून मावळ फितूर करू नकोस. ते पाचशा पातील की गिधाडाचा भार हलका करायला तुमच्यासारखी चिंता कशाला पाहिजेत? रेवतेश्वराच्या देवळात आणाबाकासाठी बोलावून करता. थांब, जातोच कुठं? बांधल, मी इथं उभा आहे. दादूजी पण एकटा नाही,
200 हत्यारबंद मावळा जवान गढीला वेढा देऊन खडा आहे. चला बरासे मानदार बसा, आपण भेटू पुन्हा. काही भलतच झालं. तुमचं असं भलतच व्हायचं म्हणजे भलत झालं. काय राव बोलताय काय? पण राजे, भासाहेब काय म्हणतील? फार लांब कानत खोऱ्यात आलो आपण. हाच तो प्रचंड गड तोरणा. होय महाराज, अगदी बेबचाव आहे. आलोच आहोत तिथपर्यंत तर बघूनच जाऊ. इथं कुणीच दिसत नाही. बंदूक भरलेली हाय. अहो थांबा थांबा थांबा. हे राजे शिवाजी शहाजी राजांचे फर्जन. माफी करा, माफी करा. मी गडकरी हाय. बरं झालं मी इथं गडावर होतो. म्हणजे तुम्ही गडावर नसता मग कुठं असता? तर बोलायचं नाही, बोलायचं नाही. खाली असतो गावात. या चला चला. अरे वाशा, ए पिर्या, दररोज उघडत रे बेट्यानो. माती मातली या चांदीत दररोज उघडत नाहीत. राहू दे, दिंडीतलंच चला. या गडावर कोणी हेटकरी कोटकरी? अहो हायत या आधीला, पण त्याच तुम्ही पोट हाय नव. जात्यात खाली गावात शेती करायला. तसं इथं गडावर कोण नसतंय. कुणी ठाणेदार वगैरे येत नाही तिकडं? हो येत्यात. अहो कोण येते मारायला? मरानी यायचं झालं तर ते देखून पाय घसरून पडायचं. कसं या, या. राजे 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 माझी ढोरं नेली. 2 जवान पोरं डोळ्यात एकच तुरली. म्हातारी बेसूत पडली, ती शुद्धीवर आलीच नाही. राजे राजे आता म्हातारपणी. कुणी केलं हे? केदारी खोपड्याच्या भावानं, चंद्रजीनं आणि त्याच्या राजे राजे राजे, खोपड्याचं वतन आपल्या जागिरीत नाही. जहागिरी आपली नसेल, माणसं तर आजोबा आमचे पाहुणे तुम्ही. हा, यांची व्यवस्था करा. जी महाराज. चल. पुसा डोळे. मासे, या बाई सारखे रडतायत. त्यांना ठेवून घ्यायचं. राहू देत. मासाहेब, राजे अवघे 4-6 स्वार घेऊन उतरवण्या खोपड्यावर गेले. जाऊ देत. स्वराज्य आलं तर ते अशा धाडसातूनच यायचं. झालं. आपण असं बोलता आणि राजे घोड्याऐवजी वाऱ्यावर स्वार होतात. आम्ही जातो त्यांच्या मागोमाग.
गेलं सुसाटते बन्या ईश्वर्या अरे वाईस थांबवायचं रे का त्यासनी तर मला काय सपान पडलं होतं बघी बघी चोर गेलं बी ते पाटील शिवाजीराजे गेलो म्हणा. आता आले धापा टाकीत. शिवाजीराजे गेलो कवाट. ते त्या खोपड्यावर गेल्यात पैजण सांगतो खोपडे सरकार आहेत ते ना आमचं विजापुरात केवढा रुबाब आहे त्यांचा अरे पाटलाच्या वाड्यावर आमच्या पाण्याचा आहे तसा वांडावर खोपडे सरकार असणे सांगितलं तर चांबडी लढवतील. वय वय भोसल्याचं खातोय आणि खोपड्याचं खातोय अरे कळेल एखादीशी. अरे जा खेप तुंतून घेऊन हिंड त्या रंगी मागे. हा बंदूक भरलेला आहे मोरे नका. खोपडे देशमुख आहेत का? कोण तुम्ही? आत कळवा. शिवाजी भोसले आलेत भेटीला. लगमा शिवाजी भोसले आलात म्हणा. शिवाजी दाखला तरी दाखला तरी दाखला तरी का बरडायला काय झालं? काय आग लागली? त्या परास भयंकर शिवाजी भोसले नाव घेऊ नका त्याचा इथं. तो चालाय भाई. काय किती जण आहे? 7-8 जण आहे. बस विचार त्याला काय पाहिजे? काय पाहिजे तुम्हाला? सुलुकासाठी आलोय आम्ही. घाबरू नका म्हणावं. कोण घाबरतय? करतोजी हुशार राहा. उघडा दरवाजा. काय पाहिजे तुला? काही नको. आपल्याशी बोलायला काय हरकत आहे? खानदान मराठा दारात वैरी आला तरी त्याला देवासारखा मानतो. त्यांच्या तलवारी काढून घ्या. त्या जेधेची तलवार आणखी एकदा नाही खोपड्याच्या रक्तानं. हा शिधे शिधे खोपडे खोपडे आम्ही पाहुणे आहोत तुमचे. जेदे शिवाजी शिवाजी हा जेदी माझ्या घरी नको आहे. हा जेधे तरी कुठं गडीत राहिला. जेदे तुम्ही सगळे बाहेर जाऊन आमची वाट बघा. याद राख राजांच्या केसाला धक्का लागला तर सारे उत्तरावर जाऊन खाक करीन. अरे जा खोपडे आम्हाला परत पुण्याला जायचंय. तुम्हाला भीती वाटत असेल तर आपण इथेच बोलू. भीती? तू वाक शिव रे. चल ये आत. केदारजी खोपडे आपले वडील बंधू इजापूरला गेले आहेत. बस आपण बसा. काय पाहिजे तुला? चंद्रजीराव आपण शेजारी. तुमचं आढळ आमच्या आढळ चिकटलेलं. इथला मराठा काय आणि पुण्याचा मराठा काय सारे एकच आपण नाही का? तू कुठला रे? तुझे बाप भाऊ तिकडे दौलताबादे कडले. मावळ्याला तू शिकवू नकोस आणि स्वराज्याच्या थापा मारून इकडे आगी लावू नकोस. नाहीतर 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 काय होईल? काय होईल? पाचशाच्या हुकमाला उतरवच्या विषयी झाडाला टांगून फाशी देईन. नाही शस्त्रक्रियेशिवाय आपला रोग बरा व्हायची आशा नाही. येतो आम्ही. थांब 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 थांब. जातोस कुठं? अरे खुट्ट्या एवढा असलास तरी तू आमचा पाहुणा आहेस. शरबत बिरबत पाजल्याशिवाय जर तुला जाऊ दिला तर दादा काय म्हणतील? बैस बैस. शिवा सरबत घेऊन ये. आणि आम्ही सरबत घेतोय तर बाहेरच्या दरवाजावर जाऊन सांगून ठेव की एकला आला तर सोडू नका म्हणावं. बागाच्या गुहेत ऐताच आलाय. अगोदर सरबत आण मग दरवाजाकडे सांग.
बघ माझ्या टकोऱ्यात. अरे असं नको बरंच पारासाराचे गोयगत तोंड वाचून हत्यार बघती चल. ती हत्यार राहून दे ना आता खोपड्यात. असल्या खोपड्यात ती टोपडी घालाया. आता मला दुसरी हत्यारं घेतली पाहिजे. अरे ती घेशील तेव्हा घे, तवर ही तरी सुटली नाही. नाहीतर ऐन वक्ती तुंतुन तार नाही, झांजेला दोरी नाही, असं नको व्हायला. तू रे काय असं घरदार पोचून आल्या का सुटकी चेहरा करून बसलायस? मग आता काय करणार? कुचका कांदा कुचका कुणी कुजून माझं काळीज कुजलंय का फाटलंय रे? तू फाटलास. दोस्त आहेस आणि वैस दांडगावी. नाही तर तुला आबाळात हुंडून पोताळात पडला असता. पण दुबळ्याच्या रागाला आग नाही आणि या छत्राला कुत्र दिकून विचारत नाही. का? आम्ही विचारतो की. विचारती? हा दडा मुडदा काढतेस की. मग येतोच कशाला रे इथं? रे रे फिरतीला लाज नाही, फिरतीला शरम नाही. अरे फिरतीला ए जा तिकडं तुला चुरातलं. रंगे रंगे कोण हाय? तुझा बा. बा? मग माळ्याच्या महिन्यात ये. आता काय नाही लागत मी तुझं. काय रे? काय नाही बा. पाटलाच्या वाड्याकडेच चाललो होतो. वाईट पान खाऊन जावं म्हटलं. पान होय. पान. अरे दात आहेत का थोबाडत? पान खातोय. कडबा खा की पेंडीवर. हा कोलाटणीचं घर म्हणजे काय फुकट खायचं अड्डा समजलास होय? चल निघ इथून. ए जाणू नका तुंतुण्याची तार त्वाय करून तुटल एखाद्या व्यक्ती. कडबा खा म्हणून. आदिलशाही सल्तनत के अमीन मियां रहीम अहमद, थाना शिरवळ. ये कौन है? सरदार चंद्रोजी खोपड़े, अपने केदारजी खोपड़े साहब के छोटे भाई. हाँ हाँ हाँ. कैसे आना हुआ? क्या चाहते हैं आप लोग? अव तीच ओवी किती गाणार? या शिवाजीचा बंदोबस्त कवा होणार? होगा होगा. मैंने 2 दफा लिखा है पुणे में दादाजी पंडित को. उसका जवाब आते ही. त्याने दिला तर आते. तोवर तो शिवाजी माणसं धरतो, मारतो, कैदेत घालतो. परवा त्याने आमच्या गडीत येऊन मारामारी केली. उतरवून आके? जी हाँ. ताज्जुब है. नाही म्हणजे आम्ही रयत कुणाची? आम्हाला कुणी आईबाप आहेत का नाहीत? इतना चिल्लाने की क्या जरूरत है? बहुत जल्द इसका फैसला होगा. बघा बा, उद्या शिवाजीच्या तक्रारी आल्या त्यात तो मेला तर जिम्मेदारी आमच्यावर नाही. नाही म्हणजे मावळ आपल्या अत्यारातलं म्हणून हे कानावर घातलं तर काय? ठीक है, इसका बंदोबस्त हो जाएगा. आप लोग जा सकते हैं. पुणे से कोई जवाब नहीं आया? नहीं तो. सलाम अलैकुम. वालेकुम सलाम. हुजूर, 5-50 गुलाम कोकण में ले जा रहा हूं. मेहरबानी करके परवाना दिया जाए. क्यों? हमेशा तो जाते हो बिना परवाना. जाते तो थे, लेकिन ये शिवाजी भोसले बंगलुरु से आने के बाद बहुत पूछ तपा रही है. बड़ी तकलीफ है हुजूर. इन्हें परवाना दे दो और पुणे को लिखो. जी.
खोपडे सरकार आले, खोपडे सरकार. काय पाटील, यावं का? या या. होय, नाही तर तुम्ही भोसल्यांचे वतनदार घ्यायचे. पाटील असले 10 भोसले पचवतील. अहो पोट बघा की त्यांचं. या बसा. कुठे गेला तसा? तो शिवाजी पिसाळलाय नव, तेव्हा गेलो होतो आमीनाकडं. काय म्हणाल आम्ही? काय म्हणणार? काढिले फरमान. तो दादोजी निजल त्याच हातरून करून. तो शिवाजीचा इच्छू असा पाहुण्याच्या हातनं नाही म्हणायचा. सलाम खोपडे साहेब. सलाम पटेल. या तुम्ही उगवला असा. बरं आहे पाटील, येतो आम्ही. जेवून जाईन असा. अहो जेवतोय रोजच. काय गाणं असलं तर सांगा. आमच्याकडे कसलं आलंय गाणं? हा ते रंगू कोलाटीने खाय बनवतो तिला पाहिजे तर. भले तो क्यों खोपड़े सरकार, क्या आप अकेले गाना सुनेंगे? सडक्या ढोरावर पडायला गिधाड दिसलं, पर गाणी आणि पोरी म्हटलं की आईबाप मरतील यांचं. पाटील उगीच म्हातारे झाला तुम्ही. त्याला आता काय करणार? येडबीड लागले काय? सर पवित्र बसवतो. उद्या शिवाजी राजाकडे गेलो आणि त्याने म्हटलं कर 4 हात. म्हणजे आली का पंचायती. रंगू, हे रंगू, खरंच काय करू ग? हे वेश आता तुला जा म्हटलं तर म्हणायचं कट्टाळीस म्हणून, आणि राहा म्हटलं तर म्हणायचं हिच्या मागं कटून पण वाजत मारू काय. हे बघ, तुला काय बरं वाटेल ते कर बाबा. होय, नाही मी जाणारच. काय बी होऊ दे, मी जाणार म्हणजे जाणारच. आणि हे बघ, शिवाजी राजांच्याकडे राहिल्यावर तुला भेटायला येईन तो कसा, असा तसा नाही. गडी गोया बसलेला, तलवार कमरला आणि टकाक 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 टकाक. अरे का डोकसे विकसे फिरले का तरकला रे. हे घोड नाही तर नाही, या भाड्याने गाडा तरी ते घेऊन. तर झाला म्हणजे दिल सोडून. पुण्याला येशील? पुण्याला? अरे दोन्हीची दुसऱ्या टोकची. अरे ही रंगू फक्त भावायची रे, भावायची. घरात साधून काय होणार? दौंडी पिटके गावात ना थाळी वाजून रंगू एका भाव्याची, रंगू एका भाव्याची करून. ए अरे पिटीन पिटीन तोंडी कोणाच भाव आहे मला? आणि आता गेला सवय. उगवलं तरी दिसतोय कुठं तुला मी? झालंय रडगाणे सुरू आता. अगं अलीकडे लढवून मिळत नाही ते रडवून मिळतंय माणसाला. रड. सांग 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 सांग. काय रे? तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव. नाव सांग 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 गाव सांग. नाव सांग 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 गाव सांग. चाललीस तुरु तुरु अडी न गमनी धरू. सांग 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 नाव सांग. नाव सांग सांग गाव सांग. नग हसू अरे गोडवानी नग हसू. नाव गाव नग पुसू. थांब 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 जरा थांब. जरा थांब 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 जरा थांब. जरा थांब 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 जरा थांब.
आवट उघडून सकू माझ्या संग तू बोल शब्दा शब्दा लागे मोत्या पवळ्याच मोर आजी आवट उघडून सकू माझ्या संग तू बोल शब्दा शब्दा लागे मोत्या पवळ्याच मोर तुझ्या माग माग आलो तुझ्या पायी येडा झालो तुझ्या पायी येडा झालो नाव गंग सांग 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 नाव सांग 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 गाव सांग जरा थांब 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 जरा थांब नाव सांग 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 गाव सांग जपून जपून चाले वाराची लेत आजी नर नवेली मी रूप लाकात एक जाते जपून जपून चाले वाराची लेत तुझ्या डोळ्याचे बाण तुझ्या डोळ्याचे बाण झाला कासा विस्फोरण झाला कासा विस्फोरण थांब 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 जरा थांब 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 जरा थांब जरा थांब 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 जरा थांब चाललीस तुरु तुरु गडवानी नग हसू अडी नग मणी धरू नाव गाव नग पुसू थांब 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 जरा थांब नाव सांग 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 गाव सांग जरा थांब 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 जरा थांब घोडा बांध 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 घोडा बांध का तुम्ही का खरखर मुंड्यागत धरणं धरून बसलायसा? पटेल आम्ही रातला सांगितलंय तुम्हाला ते रंग पाहायचे सिद्धी साहेबला नजर करणार आहे गे माऊलीची आज पत्र साधलं खरं पण यापुढे जमायचं नाही ते. अहो ते रामदासी गोसावी सारं बदलायला लागलंय हरणाच्या दौडीनं. कुछ भी करो लेकिन रंगू पाहिजेच चाहे सो मांगो मांगो सोडा हो ते तुम्ही देशीलच पण आता तुम्हाला पोरी घेऊन विकायला वाट मिळायची नाही. वाटत शिवाजीचे लोक अरे अपने पास परवाना है अमित साहब का. परवाना राहील दफ्तरात आणि खाचीला मार मरस्तवर. ते आम्ही देखते आज हम लोगच्या गाड्या येईल रात करून ते रंगू द्या आमचे साथ रातों रात हम लोग जाते. अरे थांबते नहीं पण हम पहचानते हैं तुम. लो बस रंगू का मंगू बर उचरा आजच केला झाला. त्या भाव्याचे एक व्याध हाय. भाव्या हा बांधाबांधी कसली रे भाव्या खरंच जाणार तू बर पण छत्र्या हे भूत वाईट सांभाळ ती सांभाळायला आमच्यासारख्या 10 जणांनी. भाव्या तुला कळायचं नाही पण रंगूची लई माया आहे तुझ्यावर आणि आमची नाही वय मग जातोस कशाला. पण छत्र्या ते रामदास बुवाचं ऐकल्यापासून पुन्हा सारखं सपनात येतंय बघ माझ्या. आणि पुण्याला गेल्यावर बनगाव सपनात यायचं.
रडतीस? अस्वाच्या पाण्याशिवाय प्रीत फुलत नाही म्हणते. तू जाऊ नको का? सांग. खूप मोठा शिलेदार भाऊ, पण 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 काय? मला इसरू नगस आणि लवकर परत ये. शिवाजी राजांचा शिलेदार झाल्यावर पहिल्यांदा देवाच्या पाया पडेल आणि तुला माझी बाई घेऊन पुण्याला नेईन. भाऊया तुझ्या काळाची सुटल्या सुटल्या. आता हलतासा का हितोच तुमचं पुन्हा धीस बुडायला लागला. छत्र्या, हा तू बी येतोस काय? हा, आणि बायकोला कुठं सोडू? तुझ्यासारखा सूर नाही तो. हा, जो तो डोळ्यावर कातडे ओढून उभा. मासाहेब, आम्ही कुठे जावावं? थड धाकट मिशा मिरवणारे मराठे म्हणवता आणि तुमच्या लेकी बाळी गाई म्हशीसारख्या विकायला नेल्या म्हणून रडत येता. मेला का नाही त्यापेक्षा लढून त्यांच्यासाठी? बंदूक होत्यात मासाहेब, परवाना नव्हत्यात आणि बेलासे तोडाय नव्हत्यात. बोलायची सोय नाही. पंत, मावळात सोन्याचा नांगर चालवून मोत्याचं पीक आणलं तुम्ही, पण मराठ्यांची मेलेली माणुसकी, उलथून गेलेलं स्वत्व अद्याप पेटून उठेना. 350 वर्षाच्या गुलामीचं खरकट काय 4 वर्षात निपटणार मासाहेब? तरी रामोशांचे पहारे आणि फिरत्या शिलेदारांची जरब पेरलीच हो इकडं मासाहेब. प्रसंगी पोटासाठी दरोडे, चोऱ्या, लूट आम्ही समजतो, पण वतनासाठी, सुडासाठी आपल्या जात भाईंच्या लेकी बाळी मातीच्या मोलानं गुलामांच्या बाजारात विकणारे आणि विकलेले मुकाट सहन करणारे जनावरात सुद्धा यापेक्षा चीड, ताप आणि आग असेल. पंत, काहीतरी करा. या लोकांच्या बायका पुरी कुणी सोडून आणेल तर त्याला आम्ही आमचं सर्वस्व देऊ. मुजरा मासाहेब. शिवबा, शिवबा, चाललात कुठं?
त्यांच्या बायका मुली जो सोडून आणील त्याला आपण सर्वस्व देणार आहात ना? असलं बक्षीस सोडेल. पंत पंत आवडा त्याला. पण जाऊ दे. तुम्हाला आणि आम्हालाही कळेल दीन दुबळ्यांचं दुःख. शिवाजी राजा बघा तुम्ही बरोबर बघितलं का नाही? कोण तुम्ही? मी भाव्या बनगावचा नोकरी पे आलोय. काय काम करणार तुम्ही? काय सांगशील ते? हा पण आता हे बघा आम्हाला माघारी दौडू नका. लय आशेने आलोय. घोड्यागत पळत आलोय नी. चला आपण आमचं काय करतायचा? आमची कामगिरी फत्ते झाली तर देऊ आम्ही तुम्हाला नोकरी. तोर तुम्ही इथंच बसा. गौराबाई, एवढं मोठं रामायण रामाने घडवलं एका सीतामाईसाठी, आणि आज शेकडो बायका पोरी गरीब गाईसारख्या विकल्या मारल्या जातात तरी मला मासाहेबांच्या पायावर पडू द्या. मी तरी परत जाणार नाही. मी मासाहेब मासाहेब मला आसरा द्या. कोण बाई तू? मी आता कोण उरली नाही. माझं कोणी नाही. मासाहेब मला आसरा द्या. जीवाला घाला घालू नका. हे पाय मी सोडणार नाही. गौराबाई, तूर्त राहू द्यायला तुमच्यासोबत. उठ बाई. उठा बाई उठा. रडू नका. उठा. तुला दंडवत सोडून जात
मालिक मालिक कौन है? शिवाजी भोसले बोलते, मैं सो रहा हूँ. ऐकले मी. उठ. क्या है भाई? बाई नाही आणि बाबा नाही. चाल चाल चाल. सलाम राजा शिवाजी. सलाम. आप लोग कहाँ जा रहे हैं? कोकण. ये अमीन साहब का परवाना है. परवाना? परवाना काहे का? ये तो शादी को जा रहे हैं ना? नहीं राजे, ये लोग गुलाम है, मैं व्यापारी हूँ. व्यापार? जी. ये रहा तुम्हारा व्यापार. चंद टुकड़ों के लिए अपने देश की माँ बहनों को भैंसों की तरफ बेचना, जी तुम व्यापार कहते हो? राजा शिवाजी, सचमुच मैं व्यापारी हूँ. व्यापारी वो है जो देश की इज्जत दौलत नेकी से बढ़ाता है. ये अमीन साहब का परवाना तो देख लीजिए. आज से नहीं चलेगा. इन सबको रिहा कर दो. शोभा आले. विचारते जी. भागाबाई, राजे आले. कालपासून 10 वेळा विचारलं सा. आल्यावर वर्दी देते मी. जीवन घ्या आणि सुख व्हा. तुम्ही तुमचा नवरा याच्या आधीच जेवता वाटतं आणि सुख होता. ऐकलं सा? ऐकलं. बरं झालं. चला आता. तुम्ही का जागता उगीच? जेवला नाहीत ना? आम्ही आपण झाल्यावर जेव. स्वारी आली वाटत. माने जी महाराज, यांच्या सांगण्याचा खरे खोटेपणा पारखून तू तो याला खाजगीकडे नेमून घ्या. नेमून घ्या की. राजाने सांगितलं ना आता. अरे बरं, जरा तुझं घोडा बांध की. घोडं नाही माझं. बरं बरं, थांब इथं. मासाहेब आत आहेत जी. कालपासून जेवल्या नाहीत त्या. मुजरा मासाहेब, या लवकर आलात. माफी असेल मासाहेब. त्यांची माफी मागा अगोदर. मासाहेब, त्या कालपासून उपाशी आहे तुमच्यासाठी. माफी असावी. काहीतरी आता आम्हाला जवळ घ्याल. स्वराज्याची शपथ घेऊन तुम्ही राजे झाला असलात तर मी आता राजमाता आहे. आज तुम्हाला चांगलं पटवून देते अगोदर. पण मासाहेब, आमची खात्री त्याबद्दल. कोण आहे तिकडं? जी. एक दोर घेऊन या. आणि सुई सुद्धा आणू. राजाला बांधायला दोर पाहिजे. यांना बांधायला? आणि कोण बांधणार ते? आम्ही. आमची. पण मासाहेब, आमचं काय चुकलं? चुकलं नाही तर काय. एवढ्या तेवढ्या कारणासाठी जीव धोक्यात घालता ते. 2-2 दिवस बेपत्ता होता दऱ्याखोऱ्यात. आम्ही खेडोपाडी मावळ खोरत जातो मासाहेब. ठाऊक आहे आम्हाला ते. आमच्या मनाची काय अवस्था होत असेल इकडं. एखाद्या पाळेगाराने दगाबिगा केला तर त्यांचा शोध घेत आहोत मासाहेब आम्ही. ते इतर पाहतील. तुमची तरवार धर्मासाठी, देशासाठी. गवत कापून तिनं जीव जिद्दीनं धारेवर धरावा, पण तो स्वराज्यासाठीच. आज्ञा. मासाहेब, आम्हाला भूक लागली. शुभा, आल्याबरोबर सांगायचं नाही केव्हा खाल्लं होतं कुणाला ठोक. दर सापडेल याची. कसा सापडेल? राजानं बांधायला होतं ना. चला शुभा, आपण चला. उपाशी आहात ना? आणलं की पोटभर. काय पाटील, तुम्ही आणि तुम्ही बी. अहो, शिवाजीराजे आजची वर्दी आहे. शिवाजीराजे आजची वर्दी आहे.
मेलो ठार आता. ते पाळेगार आलाय ना? हाय आत हाय. तुम्ही तर माझ्या वाड्याचा चव्हाटाच केलायचा. अहो बसा. काय रे, काय का दम? करशील कामगिरी? पण शिवाजी इकडेच येणार आहे ना मग. बेस, तुम्ही हिथं दगा करा आणि माझं घर दार बायका पोरं तुमच्या पाया पडतो. काय करायचं ते तिकडे करा. मग काय करणार कामगिरी? हातच्या काकणाला आरसा कशाला? मला एकदा त्या शिवाजीच्या लाल महालात घुसवा. ते माझं काम. ही अंगठी घे. लाल महालात भागून नांदणीवाली म्हणून दासी आहे. तिला माझ्याकडून आलो म्हणून सांग. ती बरोबर करील कामगिरी. एवढी कामगिरी केलीस तर सोन्याचं कड आणि चावलभर जमीन देईल तुला. कबूल? कबूल. करील का? बघा, करील असं वाटतंय. विसरलो होतो बघा. शिवाजीराजे येऊन जायस तर त्या रंगूला उचलून घेऊन ठेवा तुमच्याकडं. का चावती काय तुम्हाला? शिवाजीराजा आलं आणि न कळता ही रंगूची भानगड उमाटली तर सापाला उंदराचा निवड व्हायचा. ठीक आहे, बोलवा तिला गाण्याला. रात्री इथंच घालू घोड्यावर. नको नको नको, आता इथं काही नको. गाण्याला तिच्या घराकडे चला. माणूस म्हातारा झालं म्हणजे लय भीतो मरणाला. छत्र्या, भावा काय करत असेल रे? तुझ्या आणि विचार करत असेल रंगू काय करत असेल म्हणून. कुठं राहत असेल? शिव्या खाईत असेल, ड्युटीवर पडत असेल आणि तिथंच कुणातरी काम आले बरोबर गुलुगुलू बोलत असेल झालं. माझा भाव्य तसा नाही. अश्राप आहे तो. त्याची याद आली की वाटत घरी तोडून जाऊ त्याच्याजवळ. मग जा की दंडाला सोपं बांधून. 100 वेळा ऐकलं असेल कान किटलं. पण तू काय एवढा जळतोस त्याच्यावर? मग आता काय करणार? माझी जी पिरी ती मरती भाव्यासाठी, भाव्या मरतोय शिवाजीसाठी, शिवाजी जीव दही गपतोय सौराजासाठी, अरे ते सौराज येतोय लोकांसाठी. कुणाचा कुणाला पत्त्या नाही आणि ढोलक का हातच सुटत नाही. या बाबानो, हातारी लावा तेवढी. रेशमाच्या रेखानी काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला.
होते वाटण मी तोऱ्यात अवचित आला माझ्या होऱ्यात जी होऱ्यात तुम्ही माझ्या पदराचा शेवका ओढेला हात न गलाहून माझ्या साडीला हात न गलाहून माझ्या साडीला कायम हनु बाई बाई तुमच्या या खोडीला हात न गालाहून माझ्या साडीला हात न गालाहून माझ्या साडीला रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला हात न गालाहून माझ्या साडीला फक्त मूर्तीत देव पाहतो मी या चित्रात आपलं रूप पाहते शिवबात सुख अनुभवते आणि मी मासाहेबात आपण दोघांना पाहतो. केव्हा आला शिवबा कळलं सुद्धा नाही. मासाहेब आपल्यासारखी आई असेल का आणखी एखाद्याला? आहे माझ्यापेक्षा प्रेमळ देवी इतकी दयाळू आणि तुझ्या आईपेक्षा थोर मुलामुलींना जन्म देणारी आहे. नाही खरं आमची शपथ. नाव सांगा बघू. देवी बरोबर रोज आम्ही तिचंही नाव घ्यायचो. कृषीवलांची वीरवरांची देवांची जननी पतिव्रतांची सद्धर्माची महत् जन्मभूमी. शिवबा झोपायचं नाही वाटतं आणि पहाटे लवकर उठता. मासाहेब आज आम्ही इथं झोपू का? लहान का आहात आता इथं झोपायला? म्हणजे मुलाला आई नेहमीच मोठे असते पण आईला मूल कधीपासून मोठं झालं बुवा? गुजरा मासे शिवबा सांगेन हा एक दिवस. जगदंब मुजरा आले मामा. तुम्ही जाऊन झोपा आता. जिराजे पहाटे आम्हाला लवकर उठवा. जिराजे
अहो त्या पाळेगारांची नावं सांगितली म्हण ते मरू दे. या कासल्याच्या स्वराज्यात तुम्ही बी झाला सा हुजरे रोषे का अब्दार जोडपुसे तुम्ही तिला काय हे आपापसात मारी केल्याशिवाय मराठच नाही तो. अहो पण हे असं द्या हो काय तुम्ही तरी काय हे माझा काय हे आता आपसात भांडायचं सोडा. आपण हे तुम्ही बरं बरं मी जातो. मी सांगतो ते ऐका काय करावं ते सांगा. अहो तेच सांगतो. मंडळी असलकर जेठे देशपांडे देशमुख समदे एका वळीनं धरा. अहो त्यांची चटणी उडावं तो शिवाजी साम्राज्य काय जिभेवर थापतोय. पण आम्ही त्याला आगाऊच फरमान आलं इजापुरातनं शिवाजीला पकडायचं होय ना. मग आम्ही आहे तो शिवाजी आहे बघतो मग हा ना बघू. राजे शिवाजीच्या उघड पुण्य फिसादेची दखल दाखल केली नव्हती पण देशपांडे देशमुख वसूल भरेनाथ से झाले. हवाईचा वक्त न यावा जवाब जल्द हाजीर करण्याची कोशिश व्हावी. मिया रहीम अहमद इन ठाणे शिरवळ. हे कधीतरी होणारच होत नाही का. हो मासाहेब पण अंथून पाहून पाय पसरावेत आणि तयारी करून बाग उठवावा. वेळेचीच वाट पाहायची तर कदाचित आणखी 300 वर्षही थांबावं लागेल. आणखी काय झालं म्हणजे वेळ आली असं वाटेल आपल्या. आपली तळमळणी समजतो पण दिल्ली त्यांच्या मुकाबल्यात 25 खेडी आणि पुणे घेऊन आपण तरी लोक ती जहागीरच बांधणार. राजाला राजमुद्रा पाहिजे दरबार पाहिजे सैन्य पाहिजे. ही आमच्या राज्याची राजमुद्रा मुद्रा मग पण सैन्य आहेच. पण कुठं जिभेवर उमटलेली राज्य जिभेवरच फिरतात राजे. ती जुलमी आणि सत्तेच्या महत्वाकांक्षेनं पोखरलेली देव देश आणि धर्म यांच्या अधिष्ठानावर महाराष्ट्र राज्याची उभारणी आहे. पण राजे गुलामीचं लाचारीचं व्यसनच जडलंय महाराष्ट्राला. हळूहळूच ते सुटेल सुटणार असेल तर. व्यसन सुटत नाही ते निश्चयानं सोडवावं लागतं आणि तेवढ्यासाठीच हा स्वराज्याचा श्री गणेशा. आपलं हे स्वप्न साकार झालं तर आनंदच होईल आम्हा सर्वांना. पण स्वप्न साकार व्हायला सर्वांचीच पराकाष्ठेचे प्रयत्न पाहिजेत नाही का. प्रामाणिक प्रयत्नानं काय साधत नाही. मोगल पठाण इराणी दुराणी कुठून तरी छाया पसरतात आणि आमच्याच देशात आमच्याच लोकात शिवबा एक स्वराज्य उभारू शकत नाही. ठिकाण ठरलं आहे त्या गडावर स्वतंत्र महाराष्ट्राचा भगवा झेंडा भवानी मातेच्या साक्षीनं आणि मातांच्या हातानं फडकेल. पंत आपला शिष्य बोलतो आहे हे. आमच्यापेक्षा ते आपलेच शिष्य आहेत. आम्ही केवळ निमित्त मात्र. मिया रहीमचा खलिता आलाय पुन्हा. आम्हाला कळला येतो त्याला तुमच्या दरबारी भाषेतल्या
बेबसव किल्ले ताब्यात घेऊन आम्ही पुंड पाळेगारांचा बंदोबस्त केवळ पाचशांच्या सेवेसाठीच करत आहोत. त्याबाबत दरबारनं उलट आम्हाला शाबासकीच द्यावी. राजे, उनी हयात गेली माझी राजकारणात, पण आपल्या या अचूक उत्तरानं मी थक्कच झालो. मी लिहितोच ताबडतोब शिरवळला. माझं शिवबा, शिवबा, प्रथम ऐकलं आम्ही तुम्हाला इतकं बोलता. कुठे शिकलात हे सार? सांगू, पण त्याआधी एक गोष्ट सांगतो. एकदा एका ब्राह्मणानं चांगलं कपाळभर चंदनाचं गंध लावलं. घमघमाट सुटला चंदनाचा. बरं मग इतरांचं सोडाच, पण खुद्द त्या चंदनालाच ब्राह्मणाला विचारलं, कुठून आणला तेवढा सुगंध? दृष्ट होईल आमची तुम्हाला. हो, तुमचं हे स्वतंत्र सरकार कुठल्या गडावर स्थापन होणार ते नाही सांगितलं. वर्दळ नाही, अगदी बेबसाबू एका बाजूला आहे मास आहे. म्हणजे कुठं? तोरणगड कानात खोऱ्यात. कुठं करायला तो? दिंडी आज राहते निघणार. मला कशाला सांगता? ते बघा, ते चिटणीस आले त्यांना विचार. चिटणीस पंढरला जायचं आहे. ते मला माहित नाही, तुम्ही मान्याला विचारा. मान्याने सोडलं तर जा, माझी काही हरकत नाही. आता नाही म्हणू नका. आता पंढरला जायचं म्हणता तर नाहीतरी कसं म्हणायचं माणसानं? लवकर परत येणार का? मग जा. काय भिंगा, जा तुम्ही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ही भवानी सांभाळा. इटू बाप्पा आवडा वाटतं भीमराव. बाबा, राजा हाय म्हणून विठ्ठलाचं दर्शन घडतंय. रात्री दिंडी पंढरपूरला जाणार. जातो. एवढं आमचं बी देऊया मला ठेवा. प्रसाद घेणार बरं का. विठ्ठल कुमाई विठोबर, कुमाई विठ्ठल कुमाई विठोबर. कोण स्वारावर दे? आलोजी. बनगावच्या पाटलाला ही थैली द्यायची आणि त्यांना सांगायचं की राजांचं तिकडे येणं तूर्त रहित झालं. बनगाव? अरे ओरडतोस काय? काही नाही. बनगाव, बनगाव, बनगाव. जो गरीब झाला बनगावला, लंगडा मागतो एक पाय, देवाला देव चार. चार पायाला गाळावे आता या माणूस माहित नाही. गावाला जरा मिळते किती अडकला. लाल माणची देवडी आहे. सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती.
कटून मराव हेच आम्हाला ठाव जिंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशापायी सारी विसरू माया ममता नाती देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती कोण भाव्या? होय काय ऐटबाज दिसायला लागलास रे? बरं आहे ना मग? बेस आहे. राजांच्या खासगीकडे असतो मी. होय का? होय. वा 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 वा. पाटील राजयाचं रहित झालं. राजाचं रहित झालं? हा अरे हे रे काय सारं का वाट बघित होत रंगरंगोटी होय नव. हा बरं पाटील येऊ मी आता. बर तुला काय आता जेवायला राहा म्हणायची सोय आहे? तुझी ती रंगू. येतो मी पाटील. बर. शिवाजीराजे याचं रहित झालं बेस झालं. आजचं मरान उद्यावर गेलं आणि दव्या विना दुखणं टळलं. तारामावशी अहो तारामावशी. कवा आलास भाऊ? यो येतो ह्योच. काय भाऊ कवा ना आताच. ठीक आहे ना? बर बर. रंगू कुठे बाहेर गेली होय? 4 दिवस झालं तिचा पत्त्याच नाही. कुठे गायब झाली कुणाला ठाव. आणि छत्र्या असेल आपल्या घरात. तू बरा आहेस ना? हा बर. रंगू कुठे? देवाला ठाव. शोधलं पतीचा पत्त्यानं पाटील कपडे घालण्याला आलं आणि त्याच रात्री बसलं तिचा पत्त्या नाही. खोपड्याबरोबर पळून गेली. काय पाणी परत तिच्याबद्दल असं बोलशील तर? रंगू रंगू मला माफ कर. रंगू सरकार सरकार मला सोडाव. वाई सोडव मला. सरकार मी तुमचे पाय पडते सरकार. सरकार सरकार. आरडाओरडा करशील तर जीव घेईन याद राख. पण सरकार सोडाव मला. सरकार अहो सरकार. मुर्दा बसवले या सरदाराचं भिताड सगळं वटकन लावून. अरे ईश्वर्या त्या कडव्याच्या गाड्या गेल्या काय? हा कोण? भाव्या आता काय बाबा भाव्या म्हणायची छाती आहे आमची. बस बस बाहेर बस. आलोच मी. पाटील रंगू कुठे आहे? रंगू वय मी का तुंतुण्या का झांजणार तिचा मला काय विचारतोयस? अरे ईश्वर्या
वरपर फुसकीन कळजात वरडला असतं. शपथ माहिती नाही मला. कॉईज फाडून बघतो आता खरं की खोटं ते. थांब 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 थांब. कोंबड्याने नेलं, कोंबड्याने नेली तिला. आता कुठं आहे ती? देवा शपथ मला माहिती नाही. ती गणित असेल खोबड्याच्या. देवा शपथीचं नाही ती. बोलू नका कुठं. ती तिथं सापडली तर बेस, नाही तर परत येईन मी. राम 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 राम. आप है बाजी पासलकर? हो, दादाजी पण यहाँ ठहरने वाले हैं, वो नहीं आ सकते. आइए. आम्ही त्यांना भेटून जाऊ. आप भी यहाँ रहना चाहते हैं उनकी तरह? जाइए. तू इथंच थांब. मला वाटलं नव्हतं मुलाखतीच्या मिशानं मला इथं बोलावून तुम्ही असं दगानं पकडणार म्हणून. दगा? तौबा, और पकड़ने की क्या बात है? आप तो हमारे शाही मेहमान हैं. हाँ, तो मैं जा सकता हूं चाहे जब. लेकिन आप यहाँ आए हैं, अब 2-4 दिन ठहर जाइए. शिवाजी राजे आएंगे तब जाना उनके साथ. हैं? वाह अमीन साहेब, तुम्हाला वाटतं की मला पकडून शिवाजीराजे तुमच्या हाती येतील? तौबा तौबा, पकड़ने की बात छोड़ दीजिए. शिवाजी राजे आपके लिए जरूर आएंगे. हा, म्हणजे सगळंच आहे तुमच्यात. डोक्यात विष आहे, शेपटाला नांगे आहे आणि हाताला नख पण आहेत. और कुछ? जिभेत साखर आहे. चिटणीस, पंत आले नाहीत अजून शिरवळ हो? जी नाही महाराज. या वेळेपर्यंत यावेत. स्वार धाडता हुकूम झाला तर? ते बघू. पंत आल्याबरोबर आम्हाला वर्दी द्या. जी. भद्रामा साहेब. बाजी, जी तुम्ही पंतांच्या बरोबर आमिनाकडे शिरवळला गेला होतात ना? जी. मग पंत कुठे आहेत? पण महाराज, आत या, आत या. काय झालं? दादाजी पंतांना आमिनानं अटक केली. अटक? बाजी, तुम्ही राजे असतील तिथून शोधून आणा. तोवर आम्ही. जी मासे. जा. आपल्या आशीर्वादावर बळावर करता होता मी हे सारं. मर्जीला आलं तर जीव सुद्धा घ्या, पण आबरून राहू द्या आम्हाला. कल्पना नाही. मासाहेब तलवार बनवून कुठे गेले असतील? विचार की जाऊन मागून माग. जी नको नाही झाला आम्हाला. क्या लिखा? आपके हुक्म के मुताबिक. हाँ, मुताबिक. दादोजी पंत को यहाँ बुला के नजर कैद किया है. दादोजी पंत को रिहा करने के लिए शिवाजी को मजबूरन शिरवल आना ही पड़ेगा, और वो आते ही. क्या है? बेगम साहबा की अर्जी है,
हुजूर थोड़ी देर के लिए जनान खाने में तशरीफ ले आए। नहीं नहीं, बेगम साहिबा को कहना दरबार के काम जनाना हम मानते नहीं, चाहते नहीं। अमीन साहब, दादोजी पंत कहाँ हैं? वो तो हमारे मेहमान हैं। हम चाहते हैं वो जल्द पूना जाए। बेशक बेशक, आपकी मर्जी के खिलाफ कुछ नहीं होगा। मैं अभी हाजिर होता हूं। क्या उनको पुणे भेज दिया जाए? फौरन आइए। मुझे माफ करना दादोजी पंत। चल जाइए, राणी साहेबा चाहती हैं आप जल्द पुन्हा पहुंचे। मला जाऊ देण्याची दुर्बुद्धी कशी झाली आपल्याला? भूताला रामनाम कसं सुचलं? अरे कोई है? दादोजी पंत को बड़े इत्मीनान से जल्द पुन्हा पहुंचा दिया जाए। जातो तर। सलाम। नमस्कार। ये तो राजे शिवाजी अपनी जागीर की देखभाल करते हैं, अपना धर्म संभाल के अपने भाई बंधुओं को सीधी राह पर लाना चाहते हैं। इसमें सल्तनत से क्या बेईमानी हो सकती है? शिवाजी राजे बादशाही के खिलाफ बगावत फैला रहे हैं, मेरे पास सबूत है। आप मानना नहीं चाहते, जो आपकी मर्जी। रानी साहिबा, आप मेरी बीवी की मेहमान हैं, 4 दिन ठहर जाइएगा यहाँ। वो आपको दिलो जान से चाहती है। अमीन साहेब, वयाच्या 7व्या वर्षापासून दरबारी दगलबाजीचे दाखले अनुभवत आलो आहोत आम्ही। आमच्या वाटेला जाऊ नये आपण? क्या मैं पूछ सकता हूँ क्या होगा? एवढ्या घासानं तोंड फाटेल, वजिरी गाजवणाऱ्या राजांच्या राणी साहेबांना असं दगाबाजीनं रोखाल तर? दगाबाजी? बगावत करता है आपका लड़का, फिसाद करता है वो, और ये नसीहत आप हमें सुने? रानी साहिबा, आपको मैं अपने बहन से भी ज्यादा मानता हूँ। फिर भी आप दगाबाजी करेंगे? परमात्मा करे और आप जैसा भाई किसी को न मिले। रानी साहिबा, आप खुद अपनी दुश्मन बन रही है। आपकी इज्जत मैं जरूर करूंगा, लेकिन आपको यहाँ 4 दिन रहना होगा। तो मराठा सिपाही यहाँ भेज दो। अदबर्स। तुम्ही कुठं जातात आम्हाला माहित आहे. तुम्ही जाऊ नका आम्ही आम्ही जातो आहोत. पण पुत्र म्हणून आमचं काही कर्तव्य आहे का नाही? मासाहेबांना सोडवून आणणे हे माझं कर्तव्य आहे. माझा धर्म आहे तो. आपण आमिनाला दिसलात तर आम्ही आपल्याला सोडून वाटतं. आमच्या कमरेला तलवार आहे पंत. कमर आणि तलवार दोन्ही तूर्त लहान आहेत राजे. बाजी जी राजांना सांभाळा. माने जी चला.
तुझं नाव देसाई. आणि तुझं? काशीद. म्हणजे मराठीच आहात तुम्ही? जी. मराठी मुलखासाठी मारतात ते मराठी, धर्मासाठी जगतात ते मराठी, आया बहिणींच्या आबरूसाठी मरतात ते मराठी. भाकरी पायी चाकरी पत्करली. चाकरी शिपायाची पत्करली का बायका पहारे करायची? महाराष्ट्रात नुसते जन्मलात म्हणून तुम्ही मराठे? तुम्ही तर सराठे, स्वराज्याच्या वाटेवर पसरले. या शिक्षा तुमच्या चला राणी साहेब, आता आपण तुम्ही सुखरूप गेल्यावरची अज्ञान होती. महाराष्ट्राचं मन अजून पुरतं नेलं नाही. जगदा अमीन साहेबांचा हुकूम आहे. ते जाने दो, जाने दो, जाने दो. बर. पंत, हा हा. पंत लवकर परत येणार ना? हा हा येईन. हा बाय येईन. पंत, पंत. बाय. पण घोडी तयार आहेत बाहेर. अरे तीर्थयात्रेला जायचं ते घोड्यावरून, मग पालखीला काय हरकत आहे? जा. अरे बाबा परत यायचं नाही आपल्याला. बरं. काय व्हायचा? पण काशी यात्रेला निघालेत म्हणजे? नको नको राजे, मला जाऊ द्या. असा प्रसंग पुन्हा घडला आणि तो घडणारच, तर मात्र मला आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही. पण काय ऐकतो आम्ही हे? होय मासाहेब, मी तीर्थयात्रेला जातोय. आपण आपलं मोठेपण लौकिक माझ्यासाठी दृष्टीआड करून कैद, मृत्यू, अपमान याचं भय सोडून धावून आला. पुष्कळ झाला. पुन्हा असं घडेल ते पाहण्यापेक्षा मी मरण पत्करेन. पंत, महाराजांनी आम्हाला शिवबाला आपल्या सुपूर्द केले. आपण ह्या उजाड मुलखाचं नंदनवन बनवलं, शिवबाच्या स्वराज्याची भूमी तयार केलीत. ते काय असं सोडून जाण्यासाठी? शिवबा स्वयंभू आहेत आणि आपल्या रूपानं प्रत्यक्ष आदिशक्ती त्यांच्या पाठीशी. भासाहेब, स्मशानात आधीच गोऱ्या गेलेल्या या म्हाताऱ्यासाठी आपण आईच्या मायेनं धावून आला. सेवेचं सार्थक झालं, जन्माचं सार्थक झालं. आता डोळे मिटणं हेच परमभाग्य. पंत, आम्ही शिवबाने आपल्याला वडला समान मानलं. आपण शिवबासाठी जीवाचं रान करू रोहिरेश्वराच्या साक्षीने हिंदुपत पातशाहीची शपथ घेतलीत. नाही पंत, आपल्याला जाता येणार नाही. आम्हाला कोणावर टाकून जाणार आपण? आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतच आलो होत, पण पंत आपण गेलात तर हिंदुपद पातशाहीची स्थापना होताच. तानाजी, बाजी, येसाजी यांच्याची भगवत देण्यात होऊन आम्ही गोसावी होऊ हे सत्य आहे. नका नका राजे, वयानं वाकलेल्या या म्हाताऱ्याच्या डोक्यावर विलक्षण प्रेमाचं ओझं घालू नका. मी गुदमरेन त्यामुळं. वयाच्या 10व्या वर्षापासून खून, दगाबाजी, वनवास आणि दुःख अनुभवून आमचे डोळे सुकून गेले आहेत. शिवबाचे स्वराज्य आणि धर्माचे उत्थापन पाहण्यासाठी आम्ही वृक्षपणाने हसून जगलो आहोत. पण शिवबा गेला आणि तो जाईल तर पण मी जायची नाही, पण जगायची मात्र नाही. नका नका मासाहेब, म्हातारपणी मला रडवू नका. आणि तुम्ही आम्हाला रडू नका. माझ्या शिवबाच्या डोळ्यातून अश्रू आले.
तर त्याच्या एका थेंबात सुद्धा माझं सारं जग वाहून जाईल. नको बाळासाहेब, मला क्षमा करा. मी जाणार नाही, मी जाणार नाही. जिवंतपणे तर नाहीच नाही, पण मेल्यानंतर सुद्धा माझा आत्मा तुम्हा दोघांच्या आसपास घोटमळत राहील. मला क्षमा करा. मी जाणार नाही, मी जाणार नाही, मी जाणार नाही. शिवबा, आम्हाला सोडून गोसाई होणार तू, पण गोसाव्याला लागणारी राग तुम्हाला तुमच्या आईच्या चिठ्ठीतून घ्यावी लागली असती. आई, आई, शिवबा, आई, आई. दादूजी पंत हाथ से निकल गया. रानी साहिबा आंखों में धूल झोंक कर चली गई. न जाने बीजापुर में वजीर साहब क्या कहेंगे. ये शिवाजी आने दो. हे वाचा आणि हे बी. शिवाजीला आपण सैल सोडलं सा, आता तो नाकावर टिचून जत्रा भरवायला लागलाय. मावा झाडून सारेच आवाज दिलेत त्याने जत्रेची. तो फिर तुम क्यों रोते हो. रोतो एवढ्यासाठीच, उद्या त्याचं स्वराज्य उठणार आणि आम्ही मारणार. बाया बापड्या खोळ भोळ जत्रेसाठी जमलं का देवी दिकून आणील ते स्वतःच्या अंगात. कब है ये जत्रा और कहा. तोरणगडावर 9मीला. 4-5 दिवसच आहेत. खोपड़े, बांदल, तुम लोग शाही मेहरबानी चाहते हो ना. हो, कौन चाहत नहीं. कौन. तो जाओ, शिवाजी को हमारे सामने पेश करो. करतो. जीता, जख्मी, मेलेला, कसा भी. ठीक है, फरमान द्या. अच्छा, फरमान भेजो. देशमुख, देशपांडे, गांव कामगार, गडकरी, सबका फरमान भेजो. शाही काम के लिए इनको हर तरह की मदद दी जाए. जी. लिखो, लिखो, लिखो. निघतो आम्ही. शोभा, शोभा, आम्ही आपणच सांगितलं की 9मीची तोरण जायची जत्रा स्वराज्यात घडली पाहिजे म्हणून. होय होय. आणि आता निघालो तर आई असताच म्हणजे कळलं असतं तुला. बरं झालं अमिनाला वरती पोचण्याच्या आत आणि इतर कुणाला सुगाव लागायच्या आत तोरणगड कब्जा झाला पाहिजे. शुभा, जपून जपून. जी मासाहेब. शुभा, बरोबर कोण कोण आहेत. मी दोघं चौघच वाढत ना बाहेर पडतो. वाटेतही जास्त लोक नाहीत. जमावून गेलो तो संशय यायचा एखाद्याला. 9मीला आपण झेंडा फडकवायला पोचायचं. हं, पोचते पोचते. जपून जा शुभा. जी मासाहेब. पण राजे, जपायचं, खूप जपायचं. होय. मासा मासा आलाय. म्हणजे ते इथवर आलाय चालत. होय तर कोण देऊ. झाडावर तिकून चढते आजकाल. बघू बघू. अपर उगत की उचू ना कसा. जा. अपर त्याचं दाम दाम थांब ठेवले तुझ्या बाण. देवानं मासकलं, नदीत मोठं झालं आणि दाम तर मागतोस. हा पर आता वळिकलं बघा तुम्ही कोण आहे जाते. मसन वाटीत राहता का नाही. माड्याच्या टाळूवरलं लोणी खाता का नाही. अरे आणि तुमचं ना हरागे आहे का. हे तुझ्या मागा जाण्याचं बॉम्बेला करून. गाडी कोणाची आली रे. सामान घातलंस का. हळवा गोडीबीन तयार आहेत. ठीक.
दादासाहेब आले तर तसली सांग, मी तोरणगाला गेलोय म्हणून. जी. गावाकडे घेऊन जायला. मी नाही जाणार. अगं छत्र्यावर राजा याच्या अगोदर मला वलांडावर पोचलं पाहिजे. वलांड मोडणार आहेत ते. पण मी येणार. तर मारीन बघ मस्त. तू आणि छत्र्या तोरण जायच्या जत्रेल्या. मी जातो. छत्र सांभाळ. हे अंबाबाई चल लवकर. मग घे बघू वांगे. काय घे. वरच काय करतोयस तू? अरे खाली ये की वरायला. अरे तिणी करत होता, घातला रपाटा साधे. मेलास काय? मरण आलं का कुठं चुकतंय? आता गप बसा. तुझ्या बाचं काय गेलं? तयारीत राहा बरं काय. आता असा हिसला द्यायचा की तडाख्यासाठी कोसळला पाहिजे. गेला कीर्ती हो. विचार कसला करतायसा एवढा? फरमानच आणलाय सामिनाचं. तो बोलणंच कुठलं. हे गडावर माणसं किती आहे ती? काय नाही असता बरा डोसकी.
संभाजी महाराज तानाजी आलो महाराज. घोडी इथेच राहू द्या. आपण गुपचुपीने गडावर जाऊ. पण दरवाजा कसा उघडणार? राजे, आम्ही तटावरून आज जाऊन करतो. तेच बरं होईल. तुम्ही बुधला पुरुष काळा पुरुष समजीकडे धबा धरून बसा. ही वर सोडून आला की वरचा पडतो त्याचा. शाबास. चला, चला लवकर. तंबाखू बस नको रे. तू जायला सांगितले. अरे बस आता 10 वर्ष झाले कोण तटावर चढणार नाही. आता येते वे दे तंबाखू दे बस. दारू दरवाजा बोलतात. हाजी तेच झालं. आता ये म्हणाव त्या शिवाजीला तुझा आणि स्वराज्याचा फास तो हुरडा. धरून राहा. मी दरवाजातून इकडे पळत गेलो की ती मशाल टाकत्या दारू. भवानीच्या कृपेने स्वराज्याला शुभशकुनच झाला म्हणायचा. होय महाराज. स्वधर्म आपला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखी. शस्त्र देशार्थ हाती धरावे कुपावे रिपुलारणी वामरावे. तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई सदा संकटी देव धावून. जय देव स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण तोफान पे चौघडे
कठीण वजात वेदू ऐसे मौमेणा होनी आम्ही विष्णुदास मौमेणा होनी गोड जातीचा अभंग झाला कधी न जातील तळे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे सांगे जगुण